नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता काव्या आणि अनिशा दोघीजणी बोलत असतात. अनिशा काव्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते की प्रॉमिस वगैरे सगळं बाजूला ठेव. जर पार तुझ्यासाठी काहीतरी करतायत तर तूसुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांना इथे तू आनंदी ठेवलं पाहिजे असं अनिशाचं म्हणणं असतं. तेव्हा इथे अनिशा म्हणत असते, काव्या तू अशी का करतेस गं? तेव्हा काव्या म्हणते, अनिशा कारण तुला माहिती आहे मी इथे माननी काकूंना प्रॉमिस केले की मी पार्थपासून लांब राहीन म्हणून, आणि मला हे प्रॉमिस पूर्ण करायचं आहे, मला नाही तोडायचं हे प्रॉमिस. तेव्हा अनिशा म्हणते, काव्या अगं असं का करतेस तू? मला माहिती आहे माझी काव्या अशी नाही आहे. माझी काव्या कधीच कुणाचं काही चुकीचं ऐकत नाही. ती सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करते. तेव्हा अनिशा म्हणत असते, काव्य अगं नशीब लागतं एवढं जीवापाड प्रेम करणारा जोडीदार मिळायला, आणि तू नशीबवान आहेस म्हणून पार जिजूसारखा नवरा तुला मिळाला आहे. तुला माहिती आहे काल मी त्यांच्या रूममध्ये जेव्हा ब्लँकेट आणायला गेले होते ना, तेव्हा त्यांच्या डोळ्यात मी बघितलं ते तुला किती मिस करत होते. तू कधी एकदा त्या रूममध्ये परत जातीयस असं वाटत होतं त्यांना. तुला काय आणू काय नको, तुझ्यासाठी काही ऑर्डर करू का असा विचार करत होते, आणि तू अशा माणसाला दुखावतेस हे मला खरंच नाही आवडत. आता मीच बघ, अगं सिंगल राहणं किती एकटेपणाचं लक्षण आहे तू मला विचार ना. आता माझ्याकडेच बघ, पण तुझ्या बाबतीत असं नाही आहे. पारसारखा तुझ्यावरती जीवापाड प्रेम करणारा नवरा तुझ्याकडे आहे, तेव्हा त्याला तू जप. इसी बात पे बाय. मी तर आता निघते, आणि तुझ्या मानिनी काकूंचं जे काही प्रॉमिस आहे ना ते जाऊ दे उडत. हे बघ काव्या, माझी एक गोष्ट लक्षात ठेव, पार जिजूने तुझ्यासाठी आत्तापर्यंत खूप काही केले, आणि आता तुला जर त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली ना तर प्लीज ती संधी सोडू नकोस, त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी कर. तेव्हा प्रेक्षकांनो, अनिशा आता असं बोलून गेलेली असते. ती आपल्या घरी जाते. नंतर तिला क्लासला सुद्धा जायचं असतं. तेव्हा ती काव्याला म्हणते, क्लासला येणार आहेस ना तू? लवकर ये, मी तुझी वाट बघते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी जीवाची आतुरतेने वाट बघत असते. जीवा येतोय का? तिला अजूनही आशा वाटत असते की जीवा नक्की येईल, म्हणून ती वाटेकडे डोळे लावूनच बसलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्या मुली नंदिनीला हसत असतात. त्या म्हणत असतात, अगं ताई केक कट करूया ना आपण? तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो केक कट करूया ना. तेव्हा त्या मुली म्हणतात, अगं ताई कधीपासून तू म्हणतेस की केक कट करूया, पण तू कट काही करत नाही आहेस केक. आम्हाला माहिती आहे तू जीवादादाच्या वाटेकडे डोळे लावून बसलीस. जीवादादा येईल असं वाटतंय का तुला? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, नाही नाही असं काही नाही आहे. त्यांना जर इकडे आपल्या आनंदाचं काही पडलेलं नाही आहे तर आपण कशाला त्यांची वाट बघायची. तेव्हा त्या मुली म्हणतात, हो ना, मग घे ना आता सुरी घे केक कट करायला. तेव्हा नंदिनी म्हणते, हो घेते ना. तेव्हा ती सुरीला काही हात लावायला जात नसते. तेव्हा मुली म्हणतात, काय गं सुरी इतकी जड आहे की काय, तिला हातसुद्धा लावत नाही आहेस? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही असं काही नाही, हे काही सुरी मी घेणारच होते. अरे काय करताय तुम्ही तिकडे सगळेजण, या ना लवकर इकडे या, केक कट करायचा आहे. तेव्हा नंदिनीचा धीर काही होत नसतो. तिला असं वाटत असतं की आजच्या इतक्या आनंदाच्या क्षणी इथे जीवाने असायला हवं होतं, आणि ती केक कट करायला जाणार तेवढ्यातच तिथे जीवा येतो आणि तो शिट्टी वाजवतो. शिट्टी वाजवल्यानंतर लगेचच दाराकडे नंदिनी बघायला लागते. बघते तर काय, आनंद निवासचं मॉडेल तयार करून त्या ठिकाणी आलेला असतो जीवा. जीवा आल्यानंतर इथे नंदिनी त्याला बघून खूपच जास्त खुश होते, अगदी आनंदी होते. तेव्हा तो इकडे त्याने आनंद निवासचं जे काही मॉडेल तयार केलेलं असतं नंदिनीला सरप्राईज देण्यासाठी, ते घेऊनच तो आतमध्ये येतो, आणि तो म्हणत असतो, नंदिनी तुला काय वाटलं? आज तुझ्या आयुष्यातला एवढा मोठा आनंदाचा दिवस आहे. आज तुझ्या आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी आहे आणि मी येणार नाही असं तुला वाटलंच कसं? तेव्हा इथे आता इकडे जीवा आल्या आल्या तिच्यासाठी त्याने एक कविता केलेली असते. आनंद निवास आणि नंदिनी या दोघांसाठी त्याने एक उत्तम अशी कविता केलेली असते, आणि ती कविता जीवा इथे सगळ्यांच्या समोर आता बोलून दाखवत असतो. प्रेक्षकांनो, नंदिनीसाठी हा अनुभव आणि तो क्षण खूपच जास्त प्राइजलेस असतो, कारण ती जीवाची वाट बघत असते आणि जीवा तिथे तिला सरप्राईज देण्यासाठी आलेला असतो,
आणि त्याचबरोबर त्याने तिच्यासाठी आणि आनंद निवाससाठी तिच्या ह्या प्रवासासाठी एक उत्तम अशी कविता केलेली असते. ती आणि आनंद निवास आणि ती आणि त्यांचा तो आनंद, त्यांचा तो जिव्हाळा याच्यावरती केलेली ती कविता. त्याच्यामध्ये आता असे काही शब्द जीवाने वापरलेले असतात जे खूपच जास्त नंदिनीला रिलेट करत असतात. त्यानंतरला तो कविता झाल्यानंतर इथे छान आता फुलं घेतो आणि त्या नंदिनीच्या पायाजवळ टाकतो. नंदिनी खूपच जास्त खुश होते. जीवाने नंदिनीला इथे खूपच जास्त स्पेशल फील करवलेलं असतं. आजचा तिचा दिवस एकदम स्पेशल बनवलेला असतो. त्यामुळे नंदिनी खुश, अगदी आनंदी झालेली असते. ती म्हणत असते, जीवा तुम्ही जर येणार होतात तर मला आधी का नाही सांगितलं? तेव्हा जीवा म्हणत असतो, नंदिनी मी येणार होतो ही गोष्ट जर तुला आधी सांगितली असती तर मग तुला सरप्राईज कसं दिलं असतं? मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुझ्या समोर उभा राहून बघायचा होता. म्हणजे आधी तुला राग द्यायचा की मी नाही येणार असं सांगायचं, मग तू अजून रागवशील, चिडशील, मला माहिती होतं. आणि मग मी आल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरती जे काही स्माईल येणार होतं ते सुद्धा मला बघायचं होतं, म्हणून मग तुला काहीसुद्धा सांगितलं नाही. तेव्हा इथे जीवा म्हणतो, नंदिनी आता जाऊ दे ना राग रुसवा, प्लीज आता राग सोड, प्लीज आता मी तुला सॉरी म्हणतो आहे. तेव्हा इथे जीवा आपले दोन्ही कान पकडतो आणि नंदिनीला इथे सॉरी म्हणत असतो. तो म्हणतो, प्लीज आता माफ कर मला, हा राग रुसवा सोड. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, ठीक आहे, केलं तुम्हाला माफ. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण हसायला लागतात आणि टाळ्या वाजवतात. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी हे मी तयार केले बरं का तुला सरप्राईज देण्यासाठी. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही ठीक आहे जीवा, तुम्ही हे तयार केलेत, खूप छान आहे, पण तुम्ही उत्साहाच्या भरामध्ये आनंद निवासचा एक माळा वाढवला आहे, बघताय ना तुम्ही. तेव्हा इथे आता जीवा म्हणत असतो, नंदिनी आनंद निवासचा एक माळा मी मुद्दामून वाढवला आहे, कारण मी फ्युचर बघितलं आहे ना आनंद निवासचं. आपण दोघेजणं मिळून या आनंद निवासचा एक माळा वाढवणारच आहोत. तेव्हा इथे नंदिनीला खूप आनंद होतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता पार्थचे जे क्लायंट असतात ते घरी आलेले असतात मीटिंग झाल्यानंतर. तेव्हा ते म्हणत असतात की पार्थ देशमुख तुमचं घर खरंच खूप सुंदर आहे, किती छान बनवलं. तेव्हा इथे पार्थ या सगळ्याचं क्रेडिट आपल्या आईला देतो. म्हणतो, हे सगळं माझ्या आईने केलेलं आहे, तुम्हाला जे काही दिसतंय ते, ही सगळी तिची आवड निवड आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता क्लायंट म्हणत असतात की पार्थ देशमुख तुम्ही उगाचच इथे इतकी तकलीफ केली, आपण कुठेतरी बाहेरच थांबलो असतो ना. तेव्हा पार्थ म्हणतो, कशाला, अहो बाहेर जसं थांबणार होतात तसंच आता माझ्या घरी थांबा ना, आणि तुम्ही माझ्या आईच्या हातचा गरमागरम चहा पिऊन तर बघा, तुम्हाला खूप आवडेल, खूप बरं वाटेल तुम्हाला. तेव्हा इथे क्लायंट म्हणत असतात, पार्थ देशमुख अहो तुम्ही बघताय ना इथे बाहेरचं वातावरण किती पावसाळा आहे, आणि अशा पावसाळ्या वातावरणामध्ये गरमागरम चहा आणि जर घरी बनवलेली भजी खायला मिळाली तर ते स्वर्ग सुख काहीसं वेगळंच असतं, नाही का? अहो तुम्हाला माहिती आहे का, घरी जशी आपण भजी बनवतो तशी बाहेर कुठे खायलाच मिळत नाही. मी तर एका मिनटामध्ये ओळखू शकतो की घरची भजी कुठली आहे आणि बाहेरची भजी कुठली आहे, ती मी लगेच ओळखू शकतो. तेव्हा पार्थ म्हणतो, मी आईला फोन करतो आणि कुठे आहे ते विचारतो, तुम्हाला गरमागरम घरची भजी आणि चहा मिळेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि रिलॅक्स व्हा, निवांत बसा, अजिबात संकोच करू नका. त्यानंतर काव्या कुठे आहे असं विचारलं जातं. मानिनीला पार्थ फोन करतो तर ती अजून फिल्म बघायलाच गेलेली असते, अजून फिल्म पूर्ण झालेली नसते. त्यानंतरला काव्या कुठे आहे, खूपच गोड मुलगी आहे, तुम्हाला दोघांनासुद्धा इथे गॉड ब्लेस यू आणि तिला म्हणत असतात की गॉड ब्लेस हर. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पार्थ म्हणतो की तुम्ही बसा, मी काव्याला बघतो, त्या त्यांच्या रूममध्ये असतील. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भास्कर काका आलेले असतात. इथे आता जे जागेचे ओनर आहेत त्या काकांना भेटायला आणि म्हणत असतात, काय नंदिनीबरोबर बोलणं झालं का? तेव्हा काका म्हणतात, हो नंदिनीबरोबर बोलणं झालं, तिला ती जागा आता पुन्हा रिन्यू करून घ्यायची आहे, त्या जागेचं ॲग्रीमेंट संपलं आहे, तिला पुन्हा ते ॲग्रीमेंट रिन्यू करून घ्यायचं आहे. तेव्हा भास्कर काका म्हणतात, कधीच नाही, ती जागा तिला रिन्यू करून भेटणार तर नाहीच आहे, पण त्याचबरोबर तिला आज जो काही धक्का बसणार आहे ना तो सुद्धा काहीसा वेगळाच असणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? जीवा म्हणतो, सांगितलं ना सरप्राईज होतं,
तेव्हा इथे आता मुली म्हणत असतात, ताई अगं तू हे जे काही बघतेस ना, हे सगळं डेकोरेशन, ही सगळी सजावट, ही सगळी जीवा दादानेच केली आहे. अगं कालपासून तयारीला लागलाय तो. त्यानेच आम्हाला सांगितलं कशी तयारी करायची आहे, काय आणायचं आहे, हे सगळं त्यानेच सांगितलेलं आहे. आणि हा जो काही तू केक बघतेस ना, हा सुद्धा केक जीवा दादानेच ऑर्डर केलेला आहे. सगळी तयारी आमच्याकडून त्यानेच करून घेतली. फक्त जीवा दादाने सांगितलं होतं की नंदिनी ताईला काहीही सांगायचं नाही आहे म्हणून आम्ही काही नाही सांगितलं. नाहीतर जीवा दादाने तुझ्या आधीपासूनच तयारी सुरू केली होती. तुझ्यापेक्षा जास्त उत्साह जीवा दादाला होता. तेव्हा इथे आता जीवा म्हणत असतो, नंदिनी हे आनंद निवास तुझ्यासाठी जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकंच आता ते माझ्यासाठीही महत्त्वाचं आहे. आनंद निवास आणि तुम्हाला दोघांना एकमेकांपासून कुणीही वेगळं करू शकणार नाही. आणि मी आहे ना, मी तुला कधीच आनंद निवासपासून वेगळं नाही होऊ देणार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी सुद्धा आनंद निवासबरोबर जोडलो गेलेलो आहे. आनंद निवास माझ्यासाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जितकं की तुझ्यासाठी. कळतंय तुला? हे आनंद निवास तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मला माहिती नाही आहे का? मग आजचा तुझ्यासाठी हा दिवस 10th ॲनिव्हर्सरी इतकी महत्त्वाची असताना मी बरं येणार नाही असं वाटलंच कसं तुला? तेव्हा मी आधीपासूनच सगळी तयारी सुरू केली होती. फक्त तुला काही सांगायला सांगितलं नव्हतं, कारण तुला मला सरप्राईज द्यायचं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे जीवा आता भरभरून नंदिनी आणि आनंद निवाससाठी बोलत असतो. पण आता प्रेक्षकांनो नंदिनीच्या आयुष्यामध्ये असा काही क्षण येणार असतो ज्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकणार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे काव्य आता आपल्या रूममध्ये असते. ती डोळ्यामध्ये ड्रॉप टाकते. तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि म्हणतो, काव्या काय करताय तुम्ही? तेव्हा काव्य म्हणते, नाही काही नाही. तो म्हणतो, काव्या काय झालं, तुम्ही का रडताय, का तुमच्या डोळ्यात पाणी आहे सांगा ना. तेव्हा काव्या म्हणते, पार्थ मी रडत नाही आहे, माझ्या डोळ्यात पाणी आलं आहे कारण मी आय ड्रॉप टाकलं आहे म्हणून, मला काही झालेलं नाही आहे. पण तुम्ही इथे काय करते आणि लवकर कसे आलात? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही ते माझे क्लायंट आहेत ना, ते घरी आलेत आणि ते तुम्हाला विचारत होते, म्हणत होते की गोड मुलगी आहे, गॉड ब्लेस हर वगैरे असं म्हणत होते, त्यांना भेटायचं आहे तुम्हाला. तेव्हा इथे काव्या म्हणते, तेच का ज्यांनी आपल्याला वॉच दिलं? तेव्हा पार्थ म्हणतो, हां ज्यांनी आपल्याला वॉच दिलं ना, तेच क्लायंट खाली आलेले आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यांना गरमागरम भजी आणि चहासुद्धा प्यायचं आहे. आई घरामध्ये नाही आहे, तर तुम्ही प्लीज त्यांना भेटाल आणि हे सगळं कराल का त्यांच्यासाठी? तेव्हा काव्य म्हणत असते की हो चालेल, ठीक आहे ना, चला आपण जाऊया, मी त्यांना भेटते आणि हे सगळं करते सुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे काव्य पार्थ बरोबर आता त्याच्या क्लायंटला भेटायला जाणारच असते. तेवढ्यातच ते थांबते, कारण तिला आता मानिनीला दिलेलं प्रॉमिस आठवतं. मानिनी म्हणालेली असते की तू माझ्या पार्थपासून लांब राहायचं, त्याच्या आजूबाजूला तरी फिरकलीस ना तरी माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा प्रेक्षकांनो आता काव्याला हे आठवल्यानंतर काव्या लगेचच तिथे उभी राहते आणि म्हणते, सॉरी पार्थ, पण मला नाही येता येणार खरंच, मला खूप अभ्यास आहे, मला आता क्लासलासुद्धा निघायचं आहे आणि त्याच्या आधी मला माझं एक चॅप्टर राहिलं आहे ते क्लिअर करायचं आहे, ते कंप्लीट करायचं आहे, त्याच्यामुळे आता मी नाही येऊ शकत. आणि त्यांना भजी आणि चहा घ्यायचं आहे ना, तर तुम्ही एक काम करा, सगळं काही बाहेरून ऑर्डर करा ना, भजी वगैरे ऑर्डर केल्यानंतर 5 मिनटात घरी येईल. त्याच्यामुळे सॉरी, मला आता त्यांच्याबरोबर बोलायला टाईम नाही आहे, बाहेर आले आवाज द्यायला तरी मग गप्पा वगैरे होतील, त्यांच्याबरोबर बोलणं होईल आणि मग क्लासला जायला उशीर होईल, सॉरी पण मी नाही येऊ शकत. तेव्हा इथे पार्थला खूप वाईट वाटतं, अगदी खूपच. म्हणजे इथे काव्य आधी तयार होते आणि एका नाही म्हणते. तेव्हा इथे पार्थला काय बोलावं काही कळतच नाही, तो मनातून पूर्णपणे खचून गेलेला असतो जणू काही. तेव्हा इथे काव्य आता मानिनीचं प्रॉमिस पाळता पाळता पार्थला ती किती दुखावते याचा तिला अंदाजासुद्धा नसतो. प्रेक्षकांनो पार्थच्या अगदी मनाचे हृदयाचे तुकडे तुकडे झाले असतील असं आपल्याला बघता क्षणी वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्य म्हणते, तुम्ही बाहेर जा आणि त्यांना सांगा की मी नाही येत म्हणून, आणि तुम्ही बाहेरून त्यांच्यासाठी काहीतरी ऑर्डर करा. तेव्हा इथे पार्थ म्हणतो ठीक आहे, आणि तो जातानासुद्धा काव्याकडे मागे वळून बघतो. त्याला कदाचित असं तिला आता दाखवून द्यायचं असतं की का एवढं काय चुकीचं केलं आहे, का अशी वागतेस, असं त्याला आपल्या नजरेतून बोलायचं असतं. पण तो तोंडाने काहीच बोलत नाही, तिच्याकडे बघतो आणि इथे काव्य त्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करते. तिलासुद्धा वाईट वाटलेलं असतं, पण आता करणार काय, प्रॉमिस तिला पाळायचं आहे ना. इथे पारच्या मनापेक्षा तिला ते प्रॉमिस खूपच जास्त महत्त्वाचं वाटतंय.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्य आपल्या मनामध्ये म्हणत असते, सॉरी पार्थ, खरंच सॉरी, मला सुद्धा त्या लोकांना येऊन भेटायचं होतं, त्यांच्यासाठी मला नाश्ता बनवायचा होता, चहा, माझ्या हाताने गरमागरम भजी, पण काय करू मी, मानिनी काकूंना दिलेलं प्रॉमिस मी खरंच नाही मोडू शकत, त्या अजून माझ्यावरती चिडतील. तेव्हा काव्या म्हणत असते की माझा तो चॅप्टरसुद्धा कंप्लीट झाला आहे, माझा अभ्यास कंप्लीट झाला होता, पण मला यायचं असूनसुद्धा मी येऊ शकत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पार्थ पुढे जातो आणि लगेचच इथे जीवाला फोन करतो. तेव्हा सगळेजण म्हणतात की चला चला आता केक कट करूया ना. तेव्हा केक कट करायला जाणार तेवढ्यातच जीवाचा फोन येतो. तो म्हणतो की अरे 1 मिनिट थांबा, दादाचा फोन आहे, मला घ्यावा लागेल. तेव्हा तो आता फोन घेण्यासाठी बाहेर येतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे पार्थ म्हणत असतो, जीवा कुठे आहेस तू. तेवढ्यातच इथे आलेले असतात आता जागेचे नवीन मालक. ते लोक आल्यानंतर नंदिनी म्हणत असते, नमस्कार, आपण कोण, मी तुम्हाला नाही ओळखलं. तेव्हा आता जागेचे जे नवीन मालक आलेले असतात ते आपलं नाव सांगतात. ते म्हणत असतात की मी आहे धर्माधिकारी, या जागेचा नवीन मालक. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नंदिनीच्या चेहऱ्यावरती जो काही आनंद असतो तो एका मिनिटात उडून जातो, बाजूला जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो जीवा म्हणतो, अरे दादा बोल ना, का फोन केलास. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, जीवा अरे तुला भजी बनवता येतात ना. जीवा म्हणतो, दादा अरे काय हे काय विचारणं झालं, अरे माझ्या हातची गरमागरम भजी तू खाल्ली आहेस ना, अरे माझ्या हातची बटाटा भजी म्हणजे स्पेशालिटी आहे, तूच तर कौतुक केलं होतंस आणि आता का असं विचारतोयस. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही अरे हो हो बरोबर बोलतोयस तू, तू बटाटा भजी तर उत्तमच बनवतोस, तुला भजी येते ना बनवता. मग तू एक काम करतोस का जीवा, तू जरा घरी येतोस का, मला भजी बनवून देशील. माझे क्लायंट घरी आले होते रे, त्यांना भजी खायची आणि आईसुद्धा घरामध्ये नाही आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, अरे दादा खरं सांगू का, मला नक्कीच आवडलं असतं घरी येऊन तुला मदत करायला, तुला भजी बनवून द्यायला, पण आता मी आनंद निवासमध्ये आहे रे, नंदिनीच्या आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी आहे ना, मी तिथे आलो आहे रे दादा, म्हणून मी येऊ शकत नाही. पण काय झालं आहे, काही मोठा प्रॉब्लेम झाला आहे का. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, नाही असं काही नाही आहे. जीवा म्हणतो, दादा रे बाहेरून ऑर्डर कर ना. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, नाही बाहेरून ऑर्डर केली असती पण त्या लोकांना घरचीच खायची आहे, आता मला घरी तर मला बनवता येत नाही ना. पण बरं बरं ठीक आहे, तू नको काळजी करू, तू एक काम कर, तू नंदिनीला माझ्याकडून शुभेच्छा दे. बरं ठीक आहे, मी फोन ठेवतो आणि लगेचच फोन ठेवून देतो. जीवा म्हणतो, अरे माझं पूर्ण ऐकून पण घेतलं नाही की मी नंदिनीला निरोप देतो म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काव्या ते बोलणं ऐकते. काव्याला कळतं की आता इथे भजी वगैरे घरचीच त्या लोकांना खायची आहे आणि त्यानंतरला पार टेन्शनमध्ये आला आहे ही गोष्ट तिला कळते. ती दरवाजा उघडून सगळं बोलणं तिने ऐकलेलं असतं. तेव्हा इथे तिला पटकन आठवतं, अनिशा म्हणालेली असते की हे बघ काव्या, पार्थने तुझ्यासाठी आत्तापर्यंत खूप काही केलं आहे, आता तुझी वेळ आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची, कळलं का. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी म्हणत असते, अहो असं काय बोलताय तुम्ही, तुम्ही कसं ह्या जागेचे मालक, कारखानीस काका आहेत ना, त्यांची ही जागा आहे जी मी 10 वर्ष भाड्याने घेतली होती. आता 10 वर्षाचं ॲग्रीमेंट संपलं आहे आणि मी सकाळीच त्यांच्याशी बोलले, आम्ही पुन्हा ॲग्रीमेंट रिन्यू करणार आहोत, ते सुद्धा आजच. तेव्हा ते म्हणत असतात, हे बघा आम्हाला तुमच्या ह्या ॲग्रीमेंटबद्दल काही सांगू नका, ही जागा मी स्वतः विकत घेतली आहे, त्याच्यामुळे आता एक काम करा, तुमच्या इथे जो काही बाजा बिस्तरा आहे तो बांधा आणि ही जागा रिकामी करा. तेव्हा जीवा म्हणतो, काय काय झालं नंदिनी. नंदिनी म्हणते, जीवा अहो बघा ना, हे आले तिथे धर्माधिकारी, ते म्हणत आहेत की आता हे या जागेचे मालक आहेत. सकाळीच मी कारखानीस काका यांच्याबरोबर माझं बोलणं झालं, त्यांच्याबरोबर मी जागेचं ॲग्रीमेंटसुद्धा वाढवून घेणार आहे आणि त्याचबरोबर रिन्यू करून घेणार आहे पुन्हा एकदा ॲग्रीमेंट. तर हे म्हणत आहेत की यांनी जागा खरेदी केली आहे म्हणून आणि आत्ताच्या आता ही जागा रिकामी करायला सांगतायत. तेव्हा इथे धर्माधिकारी म्हणतात, हे बघा जागेचे खरेदीचे ओरिजिनल पेपर बघून घ्या. तेव्हा इथे जीवा ते पेपर जेव्हा बघतो तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की खरोखर ही जागा खरेदी केलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता काव्य छान तयार होऊन खाली आलेली असते. काव्याला बघून पार्थ तिच्याकडे एकटक बघतच राहतो. तेव्हा इथे नंदिनी जीवाला म्हणत असते, त्या कागदाच्या तुकड्यावरती सही करायच्या आधी तुम्ही का बघितलं नाहीत की तुम्ही ज्या कागदाच्या तुकड्यावर सही करताय तो कागदाचा तुकडा म्हणजे माझा आनंद निवास, हा माझ्या काळजाचा तुकडा आहे. आता तुम्ही जी चूक केली आहेत ना जीवा, ती आता मला त्याची भरपाई करावी लागेल.
तुम्ही सही करायच्या आधी एकदा ते पेपर वाचायचे तरी. पण जरी चूक तुमची असेल तरी ती चुकीची शिक्षा मात्र मी भोगणार. आणि इथे आता लगेचच जीवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिकडून नंदिनी धावत पळत येते आणि जो डोजर इथे आता आनंद निवास तोडायला आणलेला असतो त्याच्या समोर येऊन ती उभी राहते. तेव्हा जीवा तिला जोरात हाक मारतो.